नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवर. तर आज मी पुण्यातून बोलतोय तुमच्याशी. पुण्याला यायचं एक खास कारण आहे. मी तुम्हाला तर माहिती आहे, इतके दिवस मी सोलापूरमध्ये होतो, पण सोलापूरहून पुण्याला मला अचानक यावं लागलं. त्याचं एक खास कारण आहे, ते म्हणजे पासपोर्ट. ॲक्च्युली माझं पासपोर्ट मी काढलं होतं, तर ते पासपोर्ट पोस्टाने माझ्या घरी आलं होतं, पण घरी मी नव्हतो. या कारणाने पोस्टमन जो आहे तो पासपोर्ट नाही दिला. म्हणजे शेजारच्यांना मी रिक्वेस्ट केलं होतं की पासपोर्ट तुम्ही कलेक्ट करा म्हणून, पण तो पोस्टमनने द्यायला नकार दिला. कारण पासपोर्टचं असं रिक्वायरमेंट आहे की जो ॲप्लिकंट असतो तोच अवेलेबल असायला पाहिजे आणि तो साईन करायला पाहिजे आणि त्याचं काहीतरी एक डॉक्युमेंट म्हणजे आयडेंटिफिकेशनचं डॉक्युमेंट दाखवायला पाहिजे आणि साईन करायला पाहिजे आणि मग पासपोर्ट कलेक्ट करायला पाहिजे, असं पोस्टमननं म्हणलं. मी पोस्टमनला रिक्वेस्ट केलं तरी पण पोस्टमन ऐकायला तयार नव्हता. मग आज शनिवार आणि माझा भाऊ रितेश त्याचा मेडिकल फील्डमध्ये तो काम करतो, तर त्याचं मीटिंग वगैरे होतं, तर त्यासाठी तो येणार होता कारने, ते आणि त्याचे कलिग्स वगैरे. मग मी त्याला विचारलं की मी येऊ शकतो का म्हणून. ॲक्च्युली काय आहे ना की माझं प्लॅनिंग चालूच होतं की सॅटर्डे संडे सुट्टी असतो, कसं ना कसं आपण हे पासपोर्ट कलेक्ट करायचं. पण सगळ्या योग जुळून आल्या आणि मी पुण्याला आलो आणि सकाळी 9 वाजता पोचलो पुण्यामध्ये आणि पासपोर्ट कलेक्ट करायलाच ऑफिसला गेलो. पोस्ट ऑफिसला गेलो पाषाण इथल्या. तिकडे गेलो, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच काय केलं, कसं केलं, पाऊस किती होता, काय होता आणि कशासाठी मी एक्झॅक्टली आलो आणि काय माझं टार्गेट होता. माझं टार्गेट फक्त एकच होतं, पासपोर्ट कलेक्ट करणं, तेवढं एकच. आणि ते फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये कलेक्ट करून झालं, फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये. तर तुम्हाला दाखवतोच कसं आहे काय आहे. आणि त्याच्यानंतर 9 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर इथून हडपसरवरून मला पाणेरला यावं लागलं अगोदर, मग तिथून पाषाण, मग तिथून सगळ्या गोष्टी माझं काम वगैरे झाल्यानंतर मग मी आलो माझ्या घरी, जिथून मी आता बोलतोय. इथं आलो, देवपूजा वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो, सगळ्या गोष्टी केल्या. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी काय केलो, कसं आलो सोलापूरहून पुणे आणि संध्याकाळी परत निघायचंय पुणे टू सोलापूर अगेन, कारण तिकडे माझं अजून काम संपलेलं नाहीये. ते काम संपल्यानंतर मला यायचंय. फक्त इथं पासपोर्ट कलेक्ट करण्यासाठी आलो. आणि त्याचं कारण काय माहिती का, पासपोर्ट कलेक्ट करण्यासाठी मी सोलापूरहून पुण्याला यायची गरज का पडली, तर त्याचं कारण एकच आहे. कारण पासपोर्ट जर पुन्हा एकदा परत एकदा पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेलं, म्हणजे पुण्याच्या पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेलं, तर तिथे परत त्याचा रिप्रोसेस होतो. म्हणजे काय की आपल्याला त्यांच्या मेल आयडी वरती मेल करावा लागतो, रिझन सांगावं लागतं काय एक्झॅक्टली, आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर परत ते रिस्केड्यूल करतात पासपोर्ट कुरिअर करण्यासाठी. आणि पासपोर्ट कुरिअर रिस्केड्यूल केल्यानंतर परत जेव्हा ते घरी येतं तेव्हा मी कुठे असेल मला माहित नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं की थोडं कष्ट होईल, पण आता आपण जाऊन पासपोर्ट कलेक्ट करू, कारण पासपोर्ट खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि हा माझा दुसरा पासपोर्ट आहे. एक पासपोर्ट मी 2015 साली काढला होता, जो की आता डिसेंबरच्या 2025 मध्ये एक्सपायर होणार आहे. मग त्याच्या प्रायर 1-2-3 महिने प्रायर मी पासपोर्ट काढले. ओके. आणि हे पासपोर्ट काढल्यानंतर मी 5 ते 6 देश माझे ट्रॅव्हल करून झालेले आहेत ऑनसाईट कामासाठी. IT मध्ये मी काम करतो, तुम्हाला माहित आहे. तर ऑनसाईट कामासाठी मला जावं लागतं आणि कधी पण ऑनसाईट अपॉर्च्युनिटी येऊ शकते. त्यामुळे पासपोर्ट फ्रेश आणि अपडेटेड असलं पाहिजे. त्यामुळे ही सगळे मला मसलत करावी लागली. ठीक आहे, स्टे ट्यून, बघत राहा आणि मजा येईल बघायला. ठीक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, पासपोर्ट तुमच्याकडे आहे का, कमेंटमध्ये मला सांगा. चलो, स्टे ट्यून. नमस्कार मंडळी, आज शनिवार पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो पुण्याला आम्ही निघालो सोलापूरहून. तर पहाटेचे 3:30 वाजता बरोबर शार्प निघालो आम्ही. बघू शकता, पहिल्यांदा आम्ही आमची गाडी घेऊन निघालो होतो, पण काही कारणास्तव बॅटरीचा प्रॉब्लेम झाला म्हणून कार आम्हाला बदलावं लागला. मग लगेच रितेशने त्यांच्या मित्रांना फोन केला आणि लगेच कार अवेलेबल झालं आणि कलिग्सना आम्ही पिकअप करून आम्ही निघालो पुण्याला. हा बाळेला जाण्याचा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता, हे कार आम्हाला मिळालं I10चं कार. आमची विस्टा होती जे की बंद पडली, पण आम्ही हे कार घेऊन निघालो. आमच्या कारला आम्ही डिझेल ऑलरेडी घालून ठेवलं होतं 1 दिवशी अगोदर, पण हा कार चेंज केल्यामुळे आम्हाला पेट्रोल घालावं लागला. मग बाळेच्या पेट्रोल पंपाशी आम्ही गेलो आणि पेट्रोल टाकून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. बघू शकता I10 हे पेट्रोलवरती आहे आणि हे रितेशचे कलिग्स. हे बघू शकता रस्ता. पहाटेचे साधारणतः 4-4:30 वाजले होते. हा बाळेचा रस्ता आहे जिथून आम्ही निघालो. थोडाफार रस्ता कठीण आहे, थोडंफार काम चालू आहे.
हायवेवरती, तर म्हणून थोडंफार रस्ता पण खराब होता अधूनमधून, तर आम्ही ते फेस करत निघालो. खूप मजा येत होती आणि रितेशचे कलिग्ज मीटिंग असल्यामुळे ते झोपून गेले. सकाळी लवकर उठायचं होतं त्यांना. हे बघू शकता टेंभुर्णीचा रस्ता. बरोबर 6 वाजता आम्ही टेंभुर्णीला पोचलो आणि बघू शकता सूर्य उजळतो आहे आणि उजेड पडतो आहे. टेंभुर्णीचा रस्ता. पुढे जाऊन आम्ही थोडा चहा घेतला, बेळ घेतला टेंभुर्णीमध्ये. बघू शकता कॅन्टीन. इकडे आम्ही थोडं उतरलो, थोडं रेस्ट केलं आणि चहा वगैरे घेतला आम्ही इकडे. मी काही चहा घेतलो नाही, तर रितेश आणि रितेशचे कलिग्स चहा वगैरे घेतले. चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हे बघू शकता आजूबाजूचा परिसर. चहा वगैरे घेतलो आम्ही, त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला, पुण्याच्या प्रवासाला. हडपसरला मी उतरलो, कारण हडपसरपासून रितेश आणि रितेशच्या टीमला जायचं होतं कल्याणनगरला, जिथून हडपसरपासून जवळ होतं, आणि मला जायचं होतं पाषाणला. तर मी तिथून PMT बसमार्फत निघालो पाषाणला आणि गेलो पोस्ट ऑफिसमध्ये. पासपोर्ट कलेक्ट करण्यासाठी आलेलो आहे इकडे पाषाणमध्ये. हा पाषाण आहे, पाषाण एरिया आतमध्ये आलं तर ते डाक ऑफिस आहे. तर ते डाक ऑफिसमध्ये माझं पासपोर्ट आलेलं आहे. कलेक्ट करूया पासपोर्ट. ॲक्च्युली माझा पासपोर्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे ते घरी आलं होतं, पण मी घरामध्ये नव्हतो गावाला गेल्यामुळे. पण परत काय आहे ना की पासपोर्ट इकडे येऊन ठेवलेलं आहे, परत ते पासपोर्ट ऑफिसला जातो. त्यामुळे म्हटलं की नंतर ते धावपळ करण्यापेक्षा आपण स्वतःहून येऊन पासपोर्ट इथून कलेक्ट करावं. म्हणून मी सोलापूरहून पुण्याला फक्त पासपोर्टसाठी आलेलो आहे. बघूया काय होतं आहे. आलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही डाकघर, इकडे पासपोर्ट ऑफिस. डॉक्युमेंट वगैरे देऊया, आधार कार्ड वगैरे आणि आपलं पासपोर्ट. तर पासपोर्ट कलेक्ट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याच्या आतमध्ये पासपोर्ट आहे. उघडून बघूया आपण इकडे कुठेतरी थांबून. करेक्ट आहे की नाही पासपोर्ट? नाव तरी करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर पासपोर्ट कलेक्ट केलेलं आहे मी. तर हे पासपोर्ट घ्यायला मला फक्त 2-5 मिनिट पण लागले नाही, पण त्यासाठी मला सोलापूरवरनं यावं लागलं. कारण काय ना, हे पासपोर्ट एकदा रिटर्न गेलं ना तर त्याचा प्रोसेस खूप आहे. म्हणजे मेल करायचं, पासपोर्ट ऑफिसला जायचं, परत तिथून परत रिस्केड्युलिंग होणार, परत ते पोस्टाने येणार. मग त्या वेळेला मी कुठे असेल काही माहीत नाही. त्यामुळे म्हटलं की थोडं मेहनत घेऊया सही, आपण येऊन इथूनच पासपोर्ट कलेक्ट करूया पोस्ट ऑफिसमध्ये. तर 31 तारखेला रिटर्न जाणार होतं. मग आज आलो मी आणि 2-5 मिनटामध्येच मला पासपोर्ट भेटला. आपण उघडून बघूया आता. तर आहे हा पासपोर्ट. आहे पासपोर्ट. माझेच डिटेल्स आहेत, माझेच डिटेल्स आहेत. हो, माझेच डिटेल्स आहेत आणि पासपोर्ट भेटलेले आहे. तर थँक्स गॉड वेळेवर पासपोर्ट भेटला. तर बघा किती गर्दी झाली. आज शनिवार असून सुद्धा. चला जाऊया आपल्या रूमकडे. पाऊस होतो आहे बघा, पावसाचं वातावरण पुण्यामध्ये. सोलापूरला अगदी 2 दिवस झाले पाऊस नाही, पण पुण्यामध्ये आल्यानंतर पाऊस बघतोय. आणि मी ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की पुण्यामध्ये खूप पाऊस असतो. त्यात मी जिथे राहतो तिकडे पाऊस खूप असतो. आणि आज पण मला पावसाचा अनुभव इथे भेटला. तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा मला. चल जाऊया. चला जाऊया. पासपोर्ट भेटला. चल, बघू शकता पाऊस. पाषाणचा रोड, पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. एवढं जास्त जोरात मध्यम स्वरूपाचा पाऊस. आता घरातून निघालो आहे. मी सूसमधून निघालो आहे. आता मला हडपसरला जायचं आहे.
भावाची मीटिंग संपलेली आहे, तर मला 6 हडपसरला पोहोचायचं आहे. ते आणि त्याचे कलिग्स तिकडे हडपसरला येणार आहेत. त्यांचं कल्याणनगरला मीटिंग होतं, तर ते मीटिंग आत्ता मगाशीच संपलेलं आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर मला इथून बसने जायचं आहे. इथून मनपापासून हडपसर, तिकडे बस मिळते डायरेक्ट हडपसर. एक लोकेशन पाठवेल तो, तर तिकडे जाऊन मला पोहोचत आहे. तिथून मी कारने जाईल पुणे टू सोलापूर. येत्या 27 तारखेला गणपती बाप्पा येणार आहे. गणपतीचे स्टॉल लागलेले आहेत विविध ठिकाणी. तर हे बघू शकता गणपती खूप छान पद्धतीने गणपती पुण्यात देखील आलेले आहेत. हे ॲड्रेस बघू शकता. गणपती गुरुकृपा आर्ट्स खूप छान गणपती इथे बनवले होते. त्यामध्ये दगडूशेठ गणपती, अण्णा गणपती वगैरे विविध प्रकारचे गणपती होते. मला आवडले गणपती छान. आणि मी निघालो हडपसरला. आणि बघू शकता विकेशमेंट रेसिपी कल्याणनगरमधून हडपसरला आले होते आणि मला पिकअप करण्यासाठी ते इथे थांबले होते. आणि बसमधून पुन्हा मी पाषाणमधून हडपसरला आलो बसमार्फत आणि मला पिकअप केलं आणि मी निघालो सोलापूर. हो इकडे बघा. ठीक संध्याकाळी 6:30 वाजले. ट्रॅफिक वगैरे होता हडपसरमध्ये. तर ट्रॅफिकच्या बाहेर निघता आम्हाला 8 वाजले आणि तिथून पुढे आम्ही प्रवास केला. आणि टेंभुर्णीच्या जवळ आम्ही जेवणासाठी थांबलो, रात्रीच्या डिनरसाठी. डिनर वगैरे केलं आम्ही इकडे. ज्याला जे पाहिजे ते डिनर केलं आणि लाईटलीच डिनर केलं, कारण मी पण दुपारी जेवण झालं होतं बाहेरच. आणि यांचं पण ऑफिसमध्ये म्हणजे मीटिंगमध्ये हॉटेलमध्ये मीटिंग होतं यांचं, ते हॉटेलमध्ये ऑलरेडी यांचं जेवण झालं होतं, त्यामुळे आम्ही लाईटली डिनर घेतलं. तर असा होता आमचा प्रवास. त्याने तिथे डिनर घेतलं आणि ठीक 9:30-10 वाजता आम्ही 12:30 वाजले. 9:30-10 वाजता आम्हाला मोहोळला पोचलो. तिथे थोडं काम होतं, चहा वगैरे घेतला आम्ही आणि ठीक 12:30 वाजता आम्ही सोलापूरला पोचलो. तर असा होता एक दिवसाचा प्रवास. खूप स्ट्रगल झाला, म्हणजे एक दिवसामध्ये पुण्याला जाऊन परत आम्ही सोलापूरला आलो. तर असा होता प्रवास. खूप छान वाटला आणि पासपोर्ट घेऊन मी घरी निघालो.